अभी कुछ दिनों से जळतात बा फुल. हे बघा यांचा व्हिडिओ टाकायला विजिट कंप्लीट करून घ्या तुम्ही. मी जर नाही आलो मी लाईक कमेंट सर 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 बघा सरच चलत चलत स्वतः पोरं बी चलतच जाणार ना काय करते. लीडर आदमी की सोच गरीब होनी चाहिए लेकिन आदमी गरीब नहीं होना चाहिए नहीं तो हमारे जैसा क्या बोलते चलना पड़ता पैदल दूर पैदल दूर जाना पड़ते लांब लांब ऐसे भर उन्हात 2-2-3-3 किलोमीटर जाती विजिट के लिए हाँ गाइस वो आदमी की सोच गरीब हो गई तो चलता लेकिन आदमी गरीब नहीं होना चाहिए. आदमी गरीब होत खरं सांगतो तुम्हाला थोडं सुद्धा चालली नाही बरं का. चालली असेल एक 5-10 मिनिटं चालली असेल. 5 पाऊल पाऊस चालली असेल तर लगेच आहे की नाही पाण्याची बॉटल घेतली बघा. 5 पाऊल चाललो होतो किती चालली? आलो मी किती आली तरी पण 1 किलोमीटर डायरेक्ट युट्यूबला तुला ब्लॉग आता सांगायचं हो आय गेट कन्सेंट काय प्रॉब्लेम नाही ना? नाही नाही कन्सेंट देतो मी तेच विचारून घेतलेलं बरं. बाय गाइस म्हण ना आपलं युट्यूब चॅनल guys please subscribe comment and like his YouTube channel and support his channel and let him reach 100k very soon 1 million in one day ये कुछ ज्यादा ही हो रहा है. support भाई support मी काय म्हणत होतो आदमी की सोच गरीब होनी चाहिए लेकिन आदमी गरीब नहीं. भाई तुम दिल से अमीर हो रईस हो तुम अरे दिल से अमीर आदमी की सोच गरीब हो गई तो चलता हाँ. लेकिन आदमी गरीब हो गया ना ऐसा चल के जाना पड़ता. लेकिन इसलिए आदमी गरीब नहीं होना चाहिए. नहीं आदमी की सोच गरीब होगी ना वो चलेगा चलेगा कोई दिक्कत नहीं. यस चलो बाय. बाय गाइस मिलते हैं आगे अभी. अगले ब्लॉग में नहीं नहीं ये ब्लॉग कंटिन्यू करेंगे मिलते हैं ठीक आगे. है और थोड़ी देर में मिलते हैं See you. गाईज आता आम्ही फायनली पोचला होत आयुष्यमान आरोग्य केंद्र आयुष्यमान आरोग्य मंदिर कारला इथे पोहोचलो आहोत विजिटला. दाखव त्यांना दाखवू का. ते पण दाखव यस नर्सिंगच्या व्हिजिट मध्ये काय काय असते ते तुम्हाला आज दाखवतो मित्रांनो. चला. डिस्क्रिमिनेशन मॅम सगळ्यात पहिलं द इंट्रोडक्शन देतात मॅम. ओपीडी बाह्य रुग्ण विभाग यस. त्याच्यानंतर रिसेप्शन ही प्रयोगशाळा. त्याच्यानंतर हे हिरकणी कक्ष ब्रेस्ट फिडिंग. जागेच्या अभावी काही लोकांना बाहेर निघावं लागेल. इथून हाकलून दिलं आम्हाला. त्याच्यानंतर हे उपचार प्रक्रिया केंद्र फार्मसी. आणि हे काय हे वेटिंग एरिया आहे का. वेटिंग एरिया हा. वेटिंग एरिया पाहिला आता तुम्ही. हे लस साठवण कक्ष म्हणजे वॅक्सिन स्टोर. आपण कुठं आलोत माहिती आहे ना प्रायमरी हेल्थ सेंटरला. हे काय प्रशासन ॲडमिनिस्ट्रेशन. हे लस आहे. त्याच्यानंतर हे महिलांसाठी सेपरेट शौचालय. हे पुरुषांसाठी. त्याच्यानंतर दिव्यांगासाठी सुद्धा शौचालय आहे. इथली पीएचची थोडी खूपच सुंदर आहे. यूट्यूबला चाललाय नंतर म्हणू नको डायरेक्ट यूट्यूबला ओळख जाते डायरेक्ट. प्रांजल हा कोळचीन दाखवली ना.
दाखव ते पण दाखव. दाखवलं रे. शौचालय ते पण दाखव. म्हणजे त्याच्या अकॉर्डिंग नाही का ते वॅक्सिन सिव्हिरिटीवर आपण हे करतो अकॉर्डिंग टू सिव्हिरिटी डेफिशियन्सी हे सगळं सिस्टर्स बघतात. आता मित्रांनो आमची चांगल्या प्रकारे विजिट झालेली आहे. आम्ही प्रत्येक सेक्टरचं प्रत्येक सेटिंगचं हे घेतलेलं आहे, माहिती घेतलेली आहे. मॅडम आम्हाला आम्ही केलं जर तुम्हाला ऑटो पाहिल्याबद्दल कसं वाटलं? छान वाटलं, पण ऊन खूप होतं, टेम्परेचर खूप आहे. हे डायरेक्ट ब्लॉग युट्यूबला जाऊन मामा इकडे या. तर कधीही चार लोकांच्या माणसांच्या समोर बोलायचं नाही काय एक दिवस वाटवा ना. संडेला खूप चांगल्या प्रकारे माहिती सांगितली मॅडम. दिवशी 5 तुम्ही नक्की युट्यूबवर बघा. आणि 24/7 PH ची मुलगी काय असते काय काय नाही. आता आमची PHC ची व्हिजिट झालेली आहे. आज PHC ची व्हिजिट आणि त्या PHC मध्ये काय काय राहते, किती सब सेंटर राहतात, किती स्टाफिंग पॅटर्न राहते, किंवा कोणकोणत्या सुविधा पुरवल्या जातात, त्याच्यानंतर कोणकोणती हेल्थ केअर सेटिंग कम्युनिटीमधल्या लोकांना दिली जाते, हे सगळं त्या पूर्ण व्लॉगमध्ये आज आपल्या यूट्यूब चॅनलवरती येईल. तुम्ही रेडी राहा बघण्यासाठी. तुम्ही ते पूर्ण व्लॉग बघून घ्या. मेन करून नर्सिंग स्टुडंट जे स्टुडंट पिरियडमध्ये आहेत किंवा जे अपकमिंग नर्सेस आहेत किंवा ज्यांना नर्सिंग करायची इच्छा आहे, अशा लोकांनी आपल्या चॅनलला फॉलो करून पण घ्या, कारण आपल्या डेली व्लॉग येणार आहेत आता. आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असेच व्लॉग पाहण्यासाठी. काय म्हणतो, भेटूया मग. आता गेले की जेवण वगैरे करायचं आपण. जेवण झाल्याच्या नंतर थोडं विश्रांती घेऊ आणि नंतर लगेच मायक्रो टीचिंग वगैरे सरचे जे काही प्लॅनिंग आहे, शेड्यूल आहे, त्याप्रमाणे आपण आता पुढचं आजचा दिवस घालू. चला तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. धन्यवाद. आताच का नेक्स्ट व्हिडिओ आहे का? दादाने आम्हाला लिफ्ट दिलेली आहे, तर बघू शकता तुम्ही. थँक्यू दादा, थँक्यू. आम्हाला लिफ्ट भेटलेली आहे आणि त्यामुळे रिकॉलिंग सर्विस कसला आहे? आजचे खेळ रे गाईच.